गणा काही मनगड्या, पण हल्ली आता आपल्या भारतीय परंपरा खूप लोप पावत चालल्यात. खरं आहे गड्या तुझं म्हणणं. आता हल्ली मोबाईल आणि या इंटरनेटच्या युगामध्ये माणसाला माणूस विचारानसा झाला आहे. त्यातच जो तो पैशामागे धावतोय. 1 कोटी कमवले तर 2 कोटी कसे होतील, 1 बंगला झाला तर 2 बंगले कसे होतील, सारं काही यातच चाललं आहे. आणि आज ज्या आपल्या परंपरा आहेत किंवा जे ऋणानुबंध आहेत सामाजिक, ते पूर्णतया संपुष्टात येत आहेत. पूर्वीचे जेही सामाजिक सण व्हायचे त्यात सर्वजण एकत्र यायचे, दिलखुलासपणे गमती करायचे, एकमेकांच्या मस्करी करायचे. आता हल्ली तशा परंपरा डोळ्याने दिसत नाहीत. खरं आहे तुझं म्हणणं. आपल्यासारखी संस्कार झालेली मुलं प्रेमाच्या शोधात भटकताय, पण त्यांना खरं प्रेम आणि परंपरा मिळतच नाही. या मोबाईलने सारं काही गिळंकृत करून टाकलं आहे. गणा, भारतीय परंपरा आणि सण उत्सव फक्त आता खेडेगावातच उरलेत. आजही माघ महिन्यामध्ये होणारे देवाचे कार्यक्रम फक्त खेड्यातच बघायला मिळतात. शहरात तर कुणाला कुणाकडे बघायचा वेळ नाही. आजही ते देवीचे जे वही गायन आहे ते माझ्या हृदयात कोरलेले आहे. आणि आता मी गावाकडे जाणार आहे त्या वह्यांचा आस्वाद घ्यायला. येशील माझ्यासोबत? नक्कीच आवडेल मला, कारण की देवावर नितांत श्रद्धा आणि प्रेम आहे माझे. आजही ते वही गायन असेल किंवा देवीचे गाणे असतील ते हृदयात घर करून आहेत. आणि ती जे चाल आहे पारंपरिक, ती तर मनाला अगदी भुरळ घालून जाते. तर मी तुझ्याबरोबर नक्की येईल. आज आपण नक्की जाऊ आणि आज देवाच्या कार्यक्रमातील ते वही गायन आपण डोळ्यांनी बघू आणि त्यात सामील होऊन आस्वाद घेऊया. चल तर निघूया, आपण बघूया देवीचे वही गायन. मित्रांनो, तुम्ही पण आपल्या ज्या भारतीय रूढी आणि परंपरा आहेत, सण आहेत, त्यांना पूर्णतया वेळ देऊन त्या सणांचा व रूढींचा पूर्णतया आस्वाद घेऊन त्यात रममान व्हा. त्यात जो आनंद आहे तो कशामध्येच नाही. सर्व प्रकारचे आपल्याला दर्शन या आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्ष आमच्या माध्यमातून असेल आपल्याला होईलच. त्यासाठी जे नवीन असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा व असाच प्रतिसाद भरघोस देऊन पुढे आम्हाला आपल्या सेवेत नवीन काही आणण्याची संधी द्या. धन्यवाद. तर चला बघूया वही गायन. Thank you.
Thank you.